गेल्या 2 आठवड्यांमध्ये हे तिसरं प्रकरण आहे महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातलं। नाशिकमध्ये नेमकं घडतंय काय, चाललंय काय, हा प्रश्न उपस्थित होतोय। काय अधिक अपडेट्स? प्राची, आत्ता जो हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे, यामध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारे हे सर्व कर्मचारी आहेत आणि या कंपनीमध्ये जवळपास 2022 पासून हा सगळा प्रकार सुरू होता। गरजू महिला कर्मचाऱ्यांना हेरायचं, सुरुवातीला त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर मग विनयभंग आणि बलात्कारासारखे प्रकार देखील या ठिकाणी झाल्याचं समोर आलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे एका विशिष्ट धर्माची प्रार्थना बळजबरीने या कर्मचाऱ्यांना करायला लावली जात होती। त्यासोबतच काही विशिष्ट असे पदार्थ देखील त्यांना बळजबरीने खाऊ घातले जात होते आणि एकूणच ते एका विशिष्ट धर्माप्रमाणे या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आचरण करायला भाग पाडलं जात होतं। अशा पद्धतीचा हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। विशेष म्हणजे ही मल्टीनॅशनल कंपनी जी आहे तिचं नाशिकच नव्हे तर अगदी देशासह जगभरात या मल्टीनॅशनल कंपनीचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।